वक्त बहुत कम है साथ चलने के लिए, चलो ख्वाबों की दुनिया में घुमाते हैं. हा शेर आहे बशीर बद्र, एक महान शायर आणि कवी यांचा. डॉक्टर बशीर बद्र हे उर्दू साहित्यातलं अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व. त्यांच्या सोप्या, सहज आणि थेट आणि मनाला भिडणाऱ्या शैलीमुळे त्यांनी केवळ उर्दू भाषिकांमध्येच नव्हे तर जगभरातील कविता आणि शायरी प्रेमींमध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं. त्यांचा काल 91व्या वर्षी त्यांच्या वयाच्या त्यांचं निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने पूर्ण सोशल मीडियावर त्यांच्या शेरोशायरीची बाढ आली. त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1935 रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात झाला. त्यांचं संपूर्ण नाव होतं सय्यद मोहम्मद बशीर. शिक्षण अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी MA आणि PhD केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम केलं. बशीर बद्र यांच्या शायरीची सर्वात मोठी ताकद काय होती माहिती आहे? साधेपणा. त्यांनी पारंपरिक आणि कठीण उर्दू शब्द जे गझलमध्ये वापरले जायचे त्याच्याऐवजी त्यांनी हिंदी उर्दू मिश्रित भाषेचा, सोप्या भाषेचा वापर केला आणि सर्वसामान्यांच्या मनाला भिडेल अशी शायरी लिहिली. म्हणूनच ते सर्वप्रिय आहेत. त्यांच्या शायरीमध्ये प्रेम, विरह, बदलत जाणारी मानवी मूल्य, आधुनिक जगातील तणाव, माणसांचे सुखदुःख याचं अतिशय सुंदर आणि अतिशय मनाला भिडणारं असं चित्रण केलेलं होतं. त्यांची अनेक गझल संग्रह प्रसिद्ध आहेत. इकाई, इमेज, आर्ट, आज इत्यादी. त्यांना पद्मश्री पुरस्काराने 1999 सन्मानित करण्यात आलं. साहित्य अकादमीचा पुरस्कार त्याच वर्षी त्यांना मिळाला. या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण खरं तर ते त्यांच्या शायरीमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनात घर करून राहिले. त्यांच्या अशाच काही शायरी आपण इथे बघूया. अंदाज सिखाती है ये दुनिया, हम तो बस अपनी सादगी में बहते चले गए. अब मेरी क्या है ये दिल की बात है साहब, अब मेरी क्या है ये दिल की बात है साहब, हमने झोपड़ियों में भी बादशाह देखे हैं. मोहब्बत में वफा का इम्तिहान मत लो, मोहब्बत में वफा का इम्तिहान मत लो, जो तुम्हारा है वो कभी जुदा नहीं होता. रात भर जलता रहा वो दिया, रात भर जलता रहा वो दिया, हवाओं के खिलाफ. रात भर जलता रहा वो दिया, हवाओं के खिलाफ, सुबह होते ही ज़माने ने उसे बुझा दिया. वाह वाह, क्या बात है. असे हे बशीर बद्र साहब आपल्यामध्ये जरी असं आता नसले तरी त्यांच्या शायरीच्या रूपाने, त्यांच्या वेगवेगळ्या शेर जे आपल्याला सगळ्यांच्या मनात घर करून आहेत त्यांच्या रूपाने ते सर्वांच्या मनामध्ये सदैव जिवंत राहतील या आशेसह त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.